रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवच्या बाबांना समजवायचा प्रयत्न करत असते. अर्णवचे बाबा मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये असतात, कारण अंजलीची झालेली अवस्था आणि या सगळ्या काही गोष्टी याला ते स्वतः जबाबदार समजत असतात. म्हणजेच इतकी वर्ष ते नव्हते, पण जर ते मुलांना सोडून गेलेच नसते तर आज त्यांची मुलं किती खुश असली असती, किती सगळं त्यांचं चांगलं झालं असतं. पण माझ्यामध्ये चूक होती, मी घर सोडून गेलो आणि माझ्या मुलांची अवस्था ही अशी वाईट झाली ना. ईश्वरी समजवायचा प्रयत्न करत असते. ईश्वरी म्हणत असते की नका नका एवढं सगळं काही बोलू, नका त्रास करून घेऊ, मी आहे ना, काही होणार नाही असं बोलून का होईना ती आता सावरायचा प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा ना आता ते काही ऐकायला तयार नसतात. ते स्वतःला दोषी समजत असतात. वर ते हेही म्हणतात की या सगळ्यामुळे मला असं वाटतं ना की कधीतरी की स्वतःलाच काहीतरी झालं तर, म्हणजे आता बघ ना, मला खूप जास्त टेन्शन आहे माझ्या मुलाचं, म्हणजे चिंटूचं. कधी सगळं ठीक होईल, कधी तो माझ्याशी बोलायला लागेल. कधी कधी असं वाटतं की माझी शेवटची इच्छा आहे असं समज आणि माझ्या चिंटूला माझ्याशी बोलायला लाव. काही झालं तरीसुद्धा असं देखील आता ईश्वरीकडे ते हातपाय जोडून अक्षरशः बोलत असतात. आणि जेव्हा हे सगळं काही ते बोलतात ना, तेव्हा आता ईश्वरीला रडू येत असतं. ईश्वरी आता बाबांना म्हणत असते की बाबा असं प्लीज काही बोलू नका, आणि तुम्हाला मी म्हटलं आहे ना की तुमची भेट मी घडवून देईन आणि तुमच्यामधले गैरसमजसुद्धा दूर करेन. मग तर झालं ना, मी करेन ना काहीतरी, पण प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं देखील ईश्वरी आता सांगू लागते. ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगत असते तेव्हा आता ते म्हणतात की तूच माझ्यासाठी काहीतरी करू शकते, कारण मला माहिती आहे चिंटूला समजावण्यात, चिंटूला आतापर्यंत इथपर्यंत आणण्यात तुझं खूप जास्त महत्त्व आहे आणि तूच हे सगळं केलं हे माहिती मला. म्हणूनच मी तुझ्याकडे रिक्वेस्ट करतोय, प्लीज प्लीज काही कर, पण माझ्या चिंटूला या सगळ्यातून बाहेर काढ असं देखील आता इकडे अर्णवचे बाबा जे आहेत ते ईश्वरीला बोलत असतात आणि ते स्वतःला त्रास करून घेत असतात. तेच रूममध्ये आता नम्रता आणि आकाश बसलेले असताना तिकडे आता अंजली आलेली असते आणि अंजली आल्यानंतर म्हणते की थोडे येऊ का, 2 मिनटं, डिस्टर्ब तर केलं नाही ना. नाही नाही या ना ताई, काय झालं. तेव्हाच ना अंजली येऊन बोलत असते की थोडं ना एक बोलायचं होतं, काय आहे ना, मला कर्णिकाला सांभाळावं लागते, त्यामुळे जरा वरण भाताचा कुकर लावशील का, आणि चपात्या पण करून घे, मग भाजीला फोडणी मी नंतर देईल, फक्त तेवढं ते करून घे ना, चालेल का प्लीज ना. मग तेव्हाच ना नम्रतासुद्धा हो बोलते. नम्रताला खरं तर नाही या जेवणं बनवायचा ना वैताग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की चला आज का होईना मला सुट्टी मिळाली आहे, पण आता सांगितलेलं असतं म्हटल्यावर करायला तर लागणार. मग ती हो असं म्हणते तेवढं का होईना, पण नंतर ना ती रागराग करू लागते, एकटीच बडबडू लागते. तेच दुसरीकडे मात्र आकाशही नम्रताचं कौतुक करत असतो अंजली गेल्यानंतर तो तिला म्हणत असतो की नम्रता खरंच ग, तुझ्या वागण्यात खूप जास्त बदल झाला आहे. म्हणजे पहिल्याची माझी नमू कशी होती आणि आता कशी झाली, म्हणजे किती विचार करतेस सगळ्यांचा, हेच मला आवडतंय बघ तुझं. म्हणजे आता पण तू ताईला काहीच बोली नाही आणि घरातल्यांनी सुद्धा बघ ना तुला किती आपलंसं केलं आहे. लगेच तुझ्याकडे येऊनच सांगितलं की त्यांना ते जेवण हवंय वगैरे. म्हणजे बघ तू किती आता बदल केला आहेस तू स्वतःमध्ये असं देखील आता आकाश बोलत असतो. पण इकडे जी नम्रता असते ती म्हणत असते की काही नाही, या घरच्यांना फक्त जेवण बनवण्यासाठी आयतं सगळं हवं असतं ना, तेव्हाच त्यांना माझी आठवण येते आणि बाकीच्या वेळेला फक्त ईश्वरीच्याच नावाचा जॉब करत असतात असं सगळं काही नम्रता मनातल्या मनात बोलत असते. तिला आता जेवण वगैरे काही करायचं नसतं, तिला त्याच रुटीनचा वैताग आलेला असतो. म्हणून तिला असं वाटत असतं की निदान बाहेर गेल्यावर तरी आपण या सगळ्यातना सुटू, पण अंजलीने तिला कामाला लावलेलं असतं. तेच दुसरीकडे आता अर्णव ऑफिसचंच काम घरातून करत असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी जी आहे ती तिथे आलेली असते आणि ईश्वरी तिथे येऊन आता बघत असते. तिला जी साडी नेसायची आहे ती साडी ती बाहेर काढते आणि ती साडी दाखवायला लागते अर्णवला म्हणत असते की अर्णव सर बघा ना, ही साडी कशी वाटते, ही साडी घालू का मी, बघा ना, सांगा ना. मग तेव्हाच ना अर्णव एका फोनवर कॉन्फरन्समध्ये बोलत असतो कामासंदर्भात. तेव्हाच ईश्वरी त्याला फोर्स करत असते, सांगा ना कोणती साडी नेसू, ही नेसू का साडी, छान दिसेल का. मग तो आता हो असं म्हणतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते की काय चाललंय. मग आता अर्णव म्हणत असतो की मला माझं काम करू दे ना, आणि तुला ही साडी वगैरे नेसून कुठे जायचं आहे. त्यावर
अर्णवला ईश्वरी सांगत असते की आपल्याला ना बाहेर जायचं आहे, म्हणूनच ही सगळी तयारी चालली. कुठे बाहेर, कधी कोणाचं ठरलं? त्यावर ईश्वरी सांगते की आमचं ठरलं आहे हे सगळं काही. आपण त्यासोबत आकाश भाऊजी आणि त्याचबरोबर नम्रता हे सगळीजणं आपण एकत्र जाणार आहोत. मग आपण एकत्र जायचं आहे, ठरलं आहे. चला पटकन आवरा. त्यानंतर आता अर्णव फोनवर बोलत असतो. त्याचा कॉल चालू असतो आणि म्हणूनच तो थोडा बिझी असतो. आणि जेव्हा तो फोनवर बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे तिचं बरोबर लक्ष असतं अर्णवकडे. ती आता सारखा अर्णवला त्रास द्यायचाच प्रयत्न करत असते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर बघा ना. मग आता अर्णवही म्हणत असतो की काय चाललंय तुझं? अगं मला जरा बोलू दे तर दी. पण ईश्वरीला ना घाई असते. अर्णव कधी एकदा तिला ह्या साडीसाठी हा बोलतोय हे झालेलं असतं आणि त्याचसाठी ना ती मुद्दामूनच ना अर्णवच्या समोर जाऊन उभी राहते. अर्णवच्या समोर जाऊन जेव्हा ती उभी राहते ना, तेव्हा आता अर्णव हा म्हणत असतो की एक मिनटं हा सर, एक मिनटं. आणि असं बोलून त्याने आता जो फोन चालू असतो ना तो थांबवलेला असतो. कारण त्याचं ना या ईश्वरीच्या समोर काहीच टिकाव लागत नव्हता. सारखी आपली बडबड ही सुरूच होती. तेच आता ईश्वरीला म्हणतो की काय झालंय, काय चाललंय? पण ईश्वरी म्हणते की सांगा ना, ही साडी दिसते ना, चांगली वाटतंय ना, सगळंच ओके, बोला ना. मग आता अर्णव म्हणत असतो की सर मी तुम्हाला नंतर कॉल करतो. आणि त्याचबरोबर आता ह्या मीटिंग्स वगैरे चाललेल्या असतात, त्यासुद्धा अर्णवने आता अक्षरशः या ईश्वरीमुळे थांबवलेल्या असतात. कारण आहे ना अक्षरशः वैताग आलेला असतो. ह्या ईश्वरीने ना येडं करून ठेवलेलं असतं ह्या अर्णवला. त्यामुळे अर्णवला ना तो फोनही ठेवावा लागतो, त्याच्याकडे पर्याय उरत नाही. मग तेच आता ईश्वरी म्हणत असते की काय त्या सुंदर मुलींसोबत मीटिंग करत बसलात? मग आता आहेतच त्या सुंदर, दिसत नाही आहेत का तुला? त्यावर ईश्वरी म्हणते मेकअप केले आहेत ना म्हणून त्या सुंदर दिसत आहेत. बाई तर बघा विदाऊट मेकअप कशा दिसतात त्या. आमच्या खूबसूरतीकडे बघा, आमची खूबसूरती तर विदाऊट मेकअप आहे. असं देखील आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. त्यावर अर्णवने अक्षरशः हात टेकलेले असतात. काय बोलावं ना अर्णवला खरंच कळत नसतं. कारण सगळीकडनं ना अर्णवची पंचायत झालेली असते. कारण इकडनं बोलायला गेलं तरी प्रॉब्लेम, तिकडनं बोलायला गेलं तरी प्रॉब्लेम. मग आता ईश्वरी म्हणते की हे आवरा काम, चला पटकन आपल्याला निघायचं आहे. मग आता अर्णवला ईश्वरी कामही करू देत नाही. ती आता तातडीने त्याला सांगते की आपण निघूया करून. मग आता त्याला निघव्या बोलल्यानंतर पर्याय दुसरा काही उरलेलाच नसतो ना, त्याला गुपचूपपणे निघावंच लागणार असतं. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी होत असताना अर्णव जो आहे त्याला ईश्वरी सांगत असते की जा पटकन आवरा आणि स्वतःची साडी त्याच्या हातात देते. तेच आता तो साडी घेऊन तिकडनं जातो. मग पुन्हा येतो. ती म्हणते अरे माझी साडी कुठे गेली? मग तेव्हा तिच्या लक्षात येतं की ह्या तर साडी घेऊन गेलेत. मग अर्णव ही साडी घेऊन परत आलेला असतो. अर्णव जेव्हा साडी घेऊन पुन्हा येतो ना, तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काय हो तुम्ही पण? मग अर्णव म्हणतो की जा आधी तू फ्रेश होऊन घे, नंतर मी माझं बघतो. आणि असं बोलून अर्णव तिला फ्रेश व्हायला पाठवून देतो. इकडे ईश्वरी हसत असते आणि ईश्वरीला तर आवडलेलं असतं. ईश्वरी पुन्हा एकदा मुद्दामून ना अर्णवला विचारते की ही साडी चांगली आहे ना? अर्णव म्हणतो की हो म्हटलंय ना चांगली आहे, जा ना नेस ना साडी पटकन. मग आता ती साडी नेसण्यासाठी जाते. पण इकडे आता सगळेजणं म्हणजे चौघही जणं आलेली असतात. आणि चौघही जणं जेव्हा गाडीतून उतरतात तेव्हा मुद्दामून ना जिथे स्ट्रीट फूड असतं ना तिथेच त्यांनी गाडी थांबवायला सांगितलेली असते. आणि मग त्या मार्केटमध्येच गाडी थांबल्याबरोबर आता अर्णव म्हणतो की आपण इथे का थांबलोय? ईश्वरी म्हणते की बघ ना ताई, इथे किती काय काय खायलाय, कसली कमाल आहे ना, बघ ना, मला तर इथलं सगळंच आवडते, कसलं अफलातून आहे बघ ना सगळं. आपण ना मस्त आज ना चाट वगैरे खाऊया असं त्यांचं ठरतं. तेच आता आपण इथे नको थांबायला, चला असं बोलून अर्णव आता एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन चाललेला असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की जवळच ना एक जॅपनीज रेस्टॉरंट आहे, तिथे ना मास्तुताके मशरूम मस्त मिळतात, तिथे आपण खाऊया. मग आकाशही त्याला तयार होतो. पण एव्हा ना इथे असणारी ईश्वरी म्हणते की ज्या गोष्टीचे उच्चार तायडे आपल्याला जमत नाही ना, तर ते पदार्थ आपण खायलाही जायचे नाही. आपल्यासाठी स्ट्रीट फूड म्हणजे एकदम बेस्ट असतं. मग तेव्हाच ना आम्ही काही ऐकणार नाही, तुम्हाला यावंच लागेल. पण तरीसुद्धा ना ईश्वरी आणि नम्रता काही ऐकत नसतात. त्या म्हणत असतात की आमचं ठरलं आहे, आम्ही ही स्ट्रीट फूडच खाणार आहे. आणि तेव्हा अर्णव म्हणतो की हे स्ट्रीट फूड तर आपण रोजच खातो ना, जरा काहीतरी वेगळं खाऊया ना. मग लगेच आकाश ते धरून राहतो. आकाश म्हणतो काय तू स्ट्रीट फूड रोज खातो?
तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की रोज म्हणजे कधी आम्ही खाल्लं तर मग अरे नाही नाही, हे खोटं बोलताय. तुम्हाला सांगू का, आम्ही बाहेर जेव्हा येतो ना तेव्हा स्ट्रीट फूड खातो आणि ह्यांनासुद्धा खावं लागतं. आणि तेव्हा हे खातात ना, तेव्हा अक्षरशः ना असे जीभ चाटत मस्त खात असतात. आणि तेव्हा आता म्हणतायत की स्ट्रीट फूड नको आहे म्हणून. पण आज मी तर काही ऐकणारच नाही, आज स्ट्रीट फूडच खायचे. तर नमूसुद्धा आकाशकडे हट्ट धरते आणि ती म्हणत असते की हो आपण आहे ना आज स्ट्रीट फूडच एन्जॉय करूया. मलासुद्धा ना मस्त गोलगप्पे खायचे आहेत. मग आता ती गप्पे खायला त्यांना ना मुद्दामून ईश्वरी बाजूला पाठवते. म्हणजे ईश्वरी म्हणत असते की आमच्यामुळे उगाच ना तुम्हाला डिस्टर्ब नको, तुम्ही एन्जॉय करा. काय आहे ना, आमचं तर चालतच राहतं, आम्ही कधी काय करतो आमचं आम्हालाच माहिती. त्यामुळे ना आमचं कधीही पटणारं नाही आहे. पण तुमचं वेगळं लग्न आहे, तुमचं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे तुम्ही ना जा व्यवस्थितपणे आणि खाऊन घ्या. मग इकडे आकाशही म्हणत असतो की हो आम्हाला माहिती आहे. पण तेव्हाच ना इथे अर्णव ईश्वरीसोबत भांडत असतो. आणि काय आपलं वेगळं आहे, सगळं तर सेम आहे असंही तो म्हणतो. मग ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला काय माहिती हो, तुम्ही कधी माझे लाड करता जे काही आकाश करतो. जा आकाश भाऊजी, तुम्ही नमूला घेऊन वेगळं जा. आणि तसंही लग्न झाल्यापासून तुम्हाला कुठे एकांत वेळ मिळाला आहे, जा मस्त एन्जॉय करा, गोलगप्पे वगैरे खा. मग इकडे यांची भांडणं होत असतात. आणि इकडे नम्रता ही आकाशला गुपचूपपणे तिकडनं घेते आणि पाणीपुरी का होईना खायला म्हणून त्याला घेऊन जाते. कारण तिलासुद्धा आता पाणीपुरी खायची खूप जास्त आवड झालेली असते. तेच ईश्वरीलासुद्धा स्ट्रीट फूड तिथलं एन्जॉय करायचं असतं. कारण तिथे बरंच काय असतं, पटॅटो ट्विस्टर, त्यासोबत गोलगप्पे आणि त्यासोबत गोळ्यासुद्धा, कुल्फी, हे सगळं काही असतं. त्यानंतर नम्रता आणि आकाश तिकडनं आता निघून गेलेले असतात. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की चला आता माझ्यासोबत. तर अर्णव म्हणतो की आता तू कुठे घेऊन चाललीस मला ते सांग. तर इकडे आकाशला नम्रतासुद्धा घेऊन बाहेर आलेली असते. आणि मग तेव्हाच ना ते दोघंही जण गोलगप्पे खायला जातात. तर इकडे ईश्वरी म्हणत असते की बघा इकडे पटॅटो ट्विस्टर किती छान आहे आणि मला ना तेच हवं आहे, चला खाऊया आपण. पण आता अर्णव म्हणतो की नको ना, ते हायजीन मेंटेन करत नाही. पण ईश्वरी म्हणत असते की सगळं चालतं, हां मला सगळं चालतं, चला तुम्ही पण एकदा खाऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल. असं बोलून ती आता शेवटी जिथे ते पटॅटो ट्विस्टर मिळतं ना तिथेच घेऊन जाते आणि त्याला ऑर्डर देते. आणि त्याला ऑर्डर देताना सांगते की स्पायसी बनाओ और पेरी पेरी मसाला ऊपर से ज़्यादा डालो. हे सुद्धा तिने आता त्या माणसाला सांगितलेलं असतं. हे सगळं ऐकून ना अर्णव म्हणतो की हे सगळं नाही आहे चांगलं, अनहेल्दी आहे, का असे सगळे पदार्थ खातेस, नको खाऊस. मग आता ईश्वरीला अर्णवला म्हणते की तुम्ही गप्प बसाओ, काही नाही होत, जरा काही खाल्लं तर. सगळ्यात जर विचार केला तर कसं होईल. मग आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की तू बघतेस का, ते ऑइल बघ ना कसं आहे, ते केवढं डीप फ्राय करतायत, ते नको खाऊया आपण हे सगळं. पण ईश्वरी अर्णवचं ऐकत नसते. अर्णवला म्हणते की हेच नाही, मला बरेच पदार्थ आवडतात. तुम्हाला सांगू, इंदोरच्या गल्लीमध्ये आम्ही जेव्हा जायचो ना तेव्हा सगळे पदार्थ अगदी आवडीने खायचो, कोणताच पदार्थ आम्ही सोडायचो नाही. मग आता हे कोणतं आहे, हे तर आवडीने आम्ही खाणारच ना. बघा खाऊन बघा, तुम्हीही बघा, तुम्ही एकदा खाल ना तर पुन्हा मागाल, असंही ईश्वरी अर्णवला म्हणत असते. मग तेव्हाच ना अर्णव म्हणत असतो की मला काही नको. मग ईश्वरी म्हणते की असं का. मग अर्णव म्हणतो की हे सगळं बघूनच माझं मन भरलंय, मला काही नको. असं देखील अर्णवने आता ईश्वरीला सांगून टाकलेलं असतं. मग ईश्वरी आता अर्णवबरोबर आता तिथेच उभी असते. अर्णवला ती सांगत असते की तुम्ही एकदा ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला ना गोष्टी कळतील. पण तुम्हाला कुठे काय कळतंय, तुम्ही फक्त ना हाच विचार करताय की काय करायचं. पण एकदा खाऊन बघा, असं एकदम भारी लागतं ना की तुम्ही प्रत्येक वेळेला खात राहाल हे पटॅटो ट्विस्टर. असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णवला जेव्हा ती ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते तेव्हा अर्णवही शांत बसतो. अर्णवला ती हेही म्हणते की आम्ही जेव्हा इंदोरला जायचो ना त्या स्ट्रीट फूडला घ्यायला, तेव्हा ते स्ट्रीट फूड ना इतकं सुंदर लागायचं, इतकं छान लागायचं ना, टेस्ट असायची ना की काय सांगू तुम्हाला, जबरदस्त असायचं ते. आणि तेव्हाच ती म्हणते की मी एवढं खायची ना की तेव्हापर्यंत तू काय बोलशील, असंही आता ती अर्णवला सांगत असते. अर्णवला जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना तेव्हा तिला ते पटॅटो ट्विस्टर खाताना इतका आनंद झालेला असतो की अर्णवही आता बघतच राहतो. आता ईश्वरी मस्त ते पटॅटो ट्विस्टर एन्जॉय करत असते. पटॅटो ट्विस्टर एन्जॉय करत असतानाच अर्णवची मात्र तिच्यावर ना काही नजर हटत नसते. कंटिन्यू ती अर्णवकडे पाहत असते.
अर्णवलासुद्धा म्हणत असते की या ना तुम्हीसुद्धा थोडंसं खाऊन घ्या. पण अर्णव म्हणतो की नको नको, तूच काय ते खा, असंही आता सांगितलेलं असतं. आणि मग काय खायला सुरुवात होते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी अर्णव तर बघतच राहतो, कारण ईश्वरी ना हे सगळं खाताना खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेच आता इकडे आकाश आणि नम्रताचं बोलणं सुरू असतं. आकाश आणि नम्रता जे आहेत ते आता बोलत असतानाच ना नम्रताला आकाश म्हणतो की आता तर रिलॅक्स आहेस ना, आता तर ठीक आहेस ना, की अजून काही. मग आता इथे असणारी नम्रता म्हणत असते की आता कुल्फी तर आपण खात आहोत, पण मला काय म्हणायचं होतं ऐका ना, मी काय म्हणते ते एकदा ऐकून बघा. म्हणजे बघा आता अर्णव आणि ईश्वरी बाहेर पडलेत म्हणून आपल्याला बाहेर पडता आलंय, आणि जर ते बाहेर पडलेच नसते तर आपल्याला पण बाहेर पडू दिलं नसतं ना. असंच काहीसं आहे ना तुमच्या घरच्यांचं. कारण बघा ना, लग्न झाल्यापासून मी अनुभव घेते की आतापर्यंत आपल्या दोघांना कधीच बाहेर पाठवलेलं नव्हतं, तरीसुद्धा आता ही लोकं आलेत म्हणून आपल्याला बाहेर पाठवले. या गोष्टी तुम्हाला काही पटतायत का? मला तर काहीच पटत नाही आहेत. आपल्याला स्वतंत्र असं काहीच नाही आहे. म्हणूनच तर ना मला कधी कधी असं वाटतं की कुठेतरी काहीतरी चुकतं आहे. म्हणूनच मी काय म्हणते ऐकताय का, आपण त्यापेक्षा एक काम करूया का, आपण आहे ना आज रात्री मस्त एक मूवी डेट करूया का. पण आता तो म्हणतो की नाही, रात्री तर काहीच जमणार नाही, कारण तुला सांगू का रात्री एक महत्त्वाचं काम आहे. म्हणजेच आता US क्लायंट आहे म्हटल्यावर हे सगळं शेड्यूल रात्रीचं असतं, म्हणूनच मग मला जमणार नाही, सॉरी, असं देखील आता तो म्हणू लागतो. तेव्हाच ना नम्रता त्याच्यावर थोडीशी रागवते, चिडते. त्याला म्हणते की असं का करता हो तुम्ही प्रत्येक वेळेला, मी तुम्हाला रोज सांगते का, पहिल्यांदा आपल्याला कितीतरी वेळ मिळायचा दोघांच्यात, पण आता तसा वेळही मिळत नाही आहे. म्हणून मला असं वाटतंय की आपण जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवायला हवा. पण तुम्ही मला हे कोणतंच स्वप्न पूर्ण करू देत नाही आहेत, असं का करता हो तुम्ही, असंही आता ती त्याला म्हणत असते. आणि त्याचा हट्ट करत असते की आज रात्री आपण जाऊयाच ना मूवी डेटला, प्लीज ना मला एन्जॉय करायचे तुमच्यासोबत. तो पण तिला समजवत असतो की सध्या कामाचं प्रेशर खूप जास्त आहे, थोडंसं नम्रता समजून घे. पण नम्रता ऐकत नसते. मग शेवटी ना आकाशला हार पत्करावी लागते. आकाश म्हणत असतो की बरं ठीक आहे जाऊया, पण जास्त हट्ट परत करायचा नाही, बघतो कसं मॅनेज होतं आहे ते, असंही आता म्हटलेलं असतं. तेच दुसरीकडे वल्लरी जी आहे ना ती आता त्या ठिकाणी गेलेली असते आणि वल्लरीला आता पत्ता शोधायचा असतो. आणि म्हणूनच तर वल्लरी त्या ठिकाणी जाऊन पोचलेली असते. आणि वल्लरी इकडे तिकडे पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हाच तो ॲड्रेस आहे. मग ती बरोबर त्या उदयकांच्या घराकडे पोचलेली असते. मग तिला घराला लॉक लावलेलं दिसतं. मग ती विचार करते की हा लॉक लावून कुठे केला आहे, पण भरोसा नाही, कधी कधी हा लॉक लावलेलं असतानासुद्धा आतमध्येच घरातच असतो, असं तसं सोडून चालणार नाही ह्याला. आणि असं बोलूनच ना ती आता पुन्हा एकदा ते लॉक बघायचा प्रयत्न करते. पण आता तिच्याकडे चावी नसते आणि म्हणूनच मग आता ते लॉक फोडायचं ती ठरवते. कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा हे आपण इकडे बाहेर थांबून विचार करून उपयोग नाही आहे, आपल्यालाच आतमध्ये जावं लागेल आणि बघावं लागेल की आतमध्ये कोण आहे ते. तिला तर विश्वास असतो की आतमध्येच हा उदयकांत असेल, कारण त्याने कोणाला तरी बाहेरून कडी लावून घ्यायला सांगितली असेल. भरोसा नाही या माणसाचा, असेही ती म्हणत असते. तेव्हाच ना ती एका दगडाने ते असलेलं लॉक फोडायचा प्रयत्न करते. मग आता ते लॉक तर फुटतं. मग ती आता हळूच आतमध्ये जाते आणि कोणी आहे का असं बोलून उदयकांतला आवाज देत असते. पूर्ण घरभर ती इकडे तिकडे फिरते, पण तिला उदयकांत कुठेही दिसत नसतो. ती म्हणत असते की हा माणूस गेलाय तरी कुठे, आणि असं बोलून ती सगळीकडेच ना आता उदयकांतचा शोध घेते. पण उदयकांत काही घरात नसतो. मग ती म्हणते की हे काय चाललंय या माणसाचं, हा सगळं काही इथलं बंद करून असं सोडून कसं काय जाऊ शकतो, हा विचार देखील ना आता वल्लरीच्या मनामध्ये येऊ लागतो. वल्लरी इकडे तिकडे बघत असते, पण अजूनही तिला कोणीही कुठेच दिसत नसतं. मग ती ठरवते की एकदा आपण त्याला कॉल तर लावून बघूया, कारण का जोरजोरात हाका मारत असते पण कोणीही तिथं येत नाही बाहेर. मग तिच्या लक्षात येतं की आपण जर हाका मारून कोणी येत नाही आहे, त्यापेक्षा आपण एक काम करूया, इथे बघूया, थोडंसं शोधाशोध करूया. आणि मग ती सामान इकडे तिकडे पसरवत असते आणि सगळ्याचा शोध घेत असते. जेव्हा ती शोध घेत असते ना तेव्हा आता तिच्या लक्षात येतं की
उदयकांत तर आता इथे नाहीच आहे. मग ती आता त्याच्या फोनवर कॉलसुद्धा करायचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा ती कॉल करायचा प्रयत्न करत असते ना, तेव्हा मात्र आता उदयकांतचा फोन ना हा घरातच वाजू लागतो. मग ती विचार करते की हा तर मोबाईल घेऊन गेला होता ना, मग आता कुठे गेला? मोबाईलचा तर आवाज इथूनच येतोय. मग तिकडे तिकडे बघते तर तिला मोबाईलचा आवाज ना त्या एका ब्लँकेटच्या खाली ठेवलेला तिथून येत असतो. म्हणूनच मग ती आता त्या दिशेने जाते आणि बघते तर काय, मोबाईल हा तिथेच असतो. मग ती विचार करते की हा मोबाईल ठेवून इथेच निघून गेलाय, काय म्हणावं या माणसाला, कुठे गेला असेल यार हा माणूस, असाही आता विचार वल्लरी करत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की राकेश जो आहे तो आता जेलमध्ये असतो आणि राकेश जेलमध्ये असताना ना त्याला आता आठवण येत असते. जे जे काही झालेलं असतं त्या सगळ्या गोष्टी आठवत राहतात. पण तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे जे 2 कैदी असतात ना, ते मात्र आता राकेशबद्दल खूप काही बोलत असतात. म्हणजेच हा माणूस कसा आहे, म्हणजे काल त्या दिवशीपासून आलाय तेव्हापासून तोंडातनं एक शब्दही नाही, तोंड तर शिवलंय काय रे तुझं, तू बोलत का नाहीस रे, असंही आता म्हटलं जातं. आणि तरीसुद्धा ना त्याच्या तोंडात ना एकही शब्द बाहेर पडत नसतो. नक्कीच ना पाकीटमार किंवा चोरी करून आलेला दिसतोय वाटतं हा, असंही उलटसुलट त्याला बोललं जातं. तेव्हा तो सांगतो की तुम्हाला ऐकायचं आहे का मी काय करून आलोय, आणि असं बोलून ना तो त्या माणसाला जवळ बोलवतो जेणेकरून त्याच्या कानात त्याला सांगता येईल की तो काय काय करून आला आहे ते. आणि मग आता तो माणूस देखील ऐकायला म्हणून जातो की काय आहे नेमकं, बघूया तरी आता हा काय काय सांगतोय ते. आणि म्हणूनच मग आता राकेशच्या बाजूला जाऊन तो बसतो आणि राकेशच्या बाजूला जाऊन जेव्हा तो बसतो ना, तेव्हा आता त्याने कानामध्ये सांगायला घेतलेलं असतं, पण तो कानामध्ये इतक्या जोरात किंचाळतो ना, एवढ्या जोरात किंचाळतो की बापरे, बघायलाच नको, एवढा भयंकर असा जोरात किंचाळतो की त्याच्या कानातनं रक्त येऊ लागतं. आणि तेव्हाच ना तिथे हवालदार त्याचबरोबर इन्स्पेक्टरसुद्धा येतात आणि मग ते म्हणत असतात की काय चाललंय की काय नक्की. लगेच ते इन्स्पेक्टर येतात आणि त्या माणसाला सांगतात की पटकन ह्याला डॉक्टरांकडे घेऊन जा, कारण आता डॉक्टरांकडे घेऊन जावं लागणार आहे, कारण खूप जास्त जे आहे त्याच्या कानातनं रक्त येत असतं आणि हे सगळं तू मुद्दामून करतोयस मला माहिती आहे, असं देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा आता तोंड बंद ठेवून राकेश बसलेला असतो. राकेश म्हणत असतो की आता कळलं का, अरे हे तर काहीच नाही, बघा पुढे पुढे काय काय होतंय ते, असंही आता म्हटलं जातं. तेव्हा तो म्हणतो की इथे मला भेटायला कोणीतरी येणार आहे. कोण येणार आहे तुला भेटायला, सांग बघू. अरे माहीत नाही का कोण येणार आहे, अरे लय मोठा माणूस मला भेटायला येणार आहे, बघ कोणीतरी येणार क, असंही आता राकेश म्हणत असतो. तुझी रवानगी तर आता मी पुढे करणारच आहे आणि तुला असा चोपणार आहे ना की बघत बस मग आता तुझं काय होतंय ते, असंही आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता खूप जास्त भीती जी आहे ती खरं तर त्या पोलिसांना वाटत असते. कळतच नसतं की काय चाललंय, कारण का ना हे प्रमाण जे आहे ते आता वाढत चाललेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे राकेशला कोणीतरी भेटायला येणार असतं, म्हणून राकेश ना खूप जास्त खुश असतो. राकेश आता म्हणत असतो की बघा ना बघा, आता तुम्हाला समजेल की मला कोण भेटायला येणार आहे ते, असंच तो इन्स्पेक्टरना बोलत असतो. तेच आता मूर्खासारखा वेळ लागल्यासारखा आता तो हसत असतो. तेव्हाच ते पोलीसही तिकडनं निघून जातात, कारण ना या राकेशचा जो काही वाढता जोर असतो ना तो आता बघवत नसतो, प्रमाण त्याचं खूप जास्त वाढत चाललेलं असतं. तेच आता पुढील भागात पाहायला मिळतं की अर्णवच्या ऑफिसमध्येच म्हणजे सात्विक फॅशनमध्ये एक नवीन बाई आलेली असते जी की देशमुख बाई, आणि ती आता सगळं काही स्वतःच्या स्वाधीन करत असते, सगळं काही स्वतः लुटायचा प्रयत्न ती आता करत असते. आणि हे सगळं बघूनच ना अर्णव आता भडकलेला असतो आणि अर्णव म्हणतो की तुमची हिंमत कशी झाली, पण ती आता पेपर दाखवते आणि तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने माझ्या नावावर 60% प्रॉपर्टी केलेली आहे, म्हणजे 60% शेअर्स माझ्या नावावर आहेत, त्यामुळे जे काही आहे ते आता मी माझ्या पद्धतीने करणार, असं देखील आता सांगितलेलं असतं. त्यामुळे आता पर्याय काहीच उरलेला नसतो अर्णवला शांतपणे सगळ्या काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.